महोदय, आपण लवकर संधी दिल्याबद्दल आभारी आहोत. अध्यक्ष महोदय, खरं तर अन्न पुरवठामध्ये आपण जर पाहिलं तर केसरी कार्डावर धान्य भेटत नाही. वास्तविक पाहता भगव्याचं सरकार आहे अध्यक्ष महोदय, आणि भगव्या कार्डावरच धान्य भेटत नाही. पिवळ्या कार्डावर भेटते, केसरी कार्डावर भेटते. सत्ता भगव्याची आली, भगव्याच्या कार्डापासूनच गाडवाले गायब करून टाकले. अध्यक्ष महोदय, अन्नधान्य आपण जर अन्न सुरक्षा योजना जर पाहिली अध्यक्ष महोदय, तर केंद्र सरकारनं त्याच्यात खास करून गाईडलाईन अशी केलेली आहे का विधवा आणि अपंग बांधव जे अनाथ असन त्याला प्राधान्यानं घ्यावं. पण उद्दिष्टाच्या बाहेर चाललं अध्यक्ष महोदय, आणि मुद्दामून त्या जे काही घ्यायला पाहिजे होते अपंग आणि विधवा त्या पुऱ्या महाराष्ट्रातून सुटलेल्या आहे. मग खास करून राज्य सरकारनं त्याच्यासाठी योजना आखल्या पाहिजे. ज्या अपंगांना 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला किमान धान्य तर किमान स्वस्त दरात दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यासाठी उपाययोजना करणं महत्वाचं आहे. फाटलेले कार्ड अध्यक्ष महोदय एवढे आहे का लाळू होतात. त्या कार्डावर काय लिहिलं आहे, बापाचं नाव लिहिलं आहे का, मायचं नाव लिहिलं आहे का, दाऊद इब्राहिमचं नाव लिहिलं आहे का, अधिक कोणाचं नाव लिहिलं आहे पताच लागत नाही. कार्डावर काय लिहिलं आहे काही माहित नाही. फाटलेले आहे, जीर्ण झालेले आहे, तुटून पडतात, नोंदणी करता येत नाही अध्यक्ष महोदय. मग अभियान राबवलं नाही पाहिजे का सगळे दुय्यम कार्ड एकाच वेळेस एकाच झटक्यात देऊ म्हणून. खरं तर या कार्डावर अच्छे दिन आले पाहिजे अध्यक्ष महोदय, म्हणून त्या संदर्भात आपल्याला विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का मागच्या वेळेस आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवारनी वनमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं होतं का पुढच्या अधिवेशनापर्यंत साप चावला मरण पावला तर पैसे देऊ. आता 3 महिने झाले अध्यक्ष महोदय. हत्याचे तुम्ही हत्यानं मरण पावला, वाघानं मरण पावला तर 5 लाखाचे 8 लाख केले, आणि सापानं मरण पावला तर तुम्ही खडकूही देत ना. त्या दिवशी बोलता बोलता मंत्री महोदय असे म्हणे का 12 रुपये आम्ही जनधन मध्ये टाकू आणि त्याच्यातून पैसे देऊ. आता जनधन अशी आहे का त्याच्यात व्यवहार झाला नाही तर पैसे भेटत नाही. व्यवहार जर झाला वर्षभरात तर मग जनधनचे पैसे भेटतं. म्हणजे हत्यानं मरण पावला तो खरा मरण पावला तो पुण्यवान आहे, आणि सापानं मरण पावला तो काय पापी आहे का, तो पाकिस्तानचा आहे का, अमेरिकेतला आहे का, साप हा काय वन्य प्राणी नाही काय. उत्तर दिलं पाहिजे. एकतर मंत्री महोदयानं आम्हाला दिलेले शब्द पाळले पाहिजे, आणि आम्ही तेव्हा म्हटलं होतं का तुम्ही जर दिलेले शब्द पाळले नाही तर मी मंत्र्याला साप सोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला साप सोडू द्यायचं तरी आम्हाला संधी द्यावं का. एकदा साप कसा असते, कसा चावते, त्यानं किती वेळात माणूस मरते हे झालं पाहिजे ना माहिती एकदा. आणि गेल्या 2 वर्ष 5 वर्षापासून मी सातत्यानं प्रयत्न करतोय का साप चावणारा जेव्हा मरण पावतोय तो शेतमजूर आहे. अजूनही रेकॉर्डवर नाही आमदार खासदार मेला म्हणून अध्यक्ष महोदय, किंवा एखादा ऑफिस मधला अधिकारी मेला म्हणून. जो काम करणारा माणूस आहे तो तिथं मरतोय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून त्याच्याकडून सुद्धा आपल्याकडून अपेक्षा आहे. आत्महत्याग्रस्तामध्ये आपण पाहतोय अध्यक्ष महोदय का आता जे काही गारपीट झाली त्यामध्ये आमच्याकडे जे गावरानी आंबे आहे, मोठे मोठे आंबे आहे अध्यक्ष महोदय. कलमी आंब्याचा आपण पंचनामा करतोय पण गावरानी आंब्याचा पंचनामा करत नाही. म्हणजे 1-4 आंबे जर आमच्याकडे मोठे असतात ना तर 2 एकरचं इतकं पीक असतं त्या आंब्यामध्ये, पण त्याचा पंचनामा होतच नाही. तातडीनं सूचना आपण दिल्या पाहिजे का ज्या गावरानी आंबे आमच्या गावात आहे, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, जे जुने आंबे आहेत त्याचे सुद्धा पंचनामे करून त्या गावरानी आंबे उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आपण मदत देणं महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या एक आंबा 10,000च्या पेक्षा जास्त खपला. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याकडून काय अपेक्षा आहे. शासन बदललं म्हणजे काय पृथ्वीराजीच्या ठिकाणी देवेंद्रजी आले म्हणून बदललं असं नाही आहे. ह्या सगळ्या बारीक गोष्टी तुम्हाला घ्या लागन. महसूलमध्ये जर तुम्ही पाहिलं तहसील कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त योजना देणारं कार्यालय कोणतं अध्यक्ष महोदय तालुक्यात, तर ते महसूल कार्यालय आहे. मग संजय गांधीमध्ये आपण पाहतो सगळ्यात जास्त योजना देतोय, श्रावणबाळमध्ये सगळ्यात जास्त योजना देतोय, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना तिथं आहे. मग सगळ्यात जास्त योजना, सगळ्यात जास्त दाखले देणारं, व्यक्तिगत स्वरूपात सगळ्यात जास्त टच असणारं कार्यालय कोणतं आहे तर ते महसूल विभाग आहे. मग एक योजना विभाग आपण उभा केला पाहिजे ना अध्यक्ष महोदय. योजना म्हणून एक विभागच जर आपण नेमला गेला तर ज्या काही व्यक्तिगत योजना आपण पाहतो संबंधित ज्या तहसील संबंधित आहे, महसूलच्या संबंधित आहे, त्याला जर व्यवस्थित उपाययोजनामध्ये आणलं तर मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारचं काम इथं होऊ शकतं. जसं आपण कंट्रोलचं कार्ड देतो अध्यक्ष महोदय, तसा जातीचा दाखल्याचं कार्ड देऊन द्या नाही. त्याच्या घरात जितके कुटुंबाचे लोक आहे एकदा त्यांना जातीचा दाखला त्याच्या बहिणीला वेगळा काढावं लागतं, भावाला वेगळा काढावं लागतं, वडिलाला वेगळा काढावं लागतं. त्याच्याऐवजी एकत्र आपण काढून द्यावा, हा सुद्धा आपल्याकडून खास करून मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, आपण बेल वाजवली, मी इथं संपवण्याच्याच तयारीत अध्यक्ष महोदय. आत्महत्याग्रस्तामध्ये आपण जर पाहिलं तर अध्यक्ष महोदय आत्महत्याग्रस्तामध्ये जो लागवण असणारा शेतकरी आहे
त्याला पैसे भेटत नाही अध्यक्ष महोदय. त्यांना एखाद्या उसनवारपासून आपण पाहतो का सगळेच लोक बँकेत जात नाही. आता लॉगॉन जेव्हा करतं किंवा भाड्यानं जेव्हा जमीन घेतं वाहले तेव्हा तो बँकेत त्याला कर्ज भेटत नाही, मग तो हात उसने घेतो अध्यक्ष महोदय. म्हणून त्याचा सुद्धा अंतर्भूत आपण पाहतो का आत्महत्या याच्यामध्ये झाला पाहिजे. निव्वळ आत्महत्यावर पैसे देऊन चालणार नाही. मी वारंवार हे बोलतो आहे का याच्यावर रामबाण उपाय अध्यक्ष महोदय. एक बॉम्ब घेतल्यानंतर डोकंही बसते, तापही बसते, खणखणे चालली जाते अंगातली. तसे आमचे कायमची मागणी अध्यक्ष महोदय. या सभागृहात बोलता बोलता मी थकलो, हे सभागृह ऐकता ऐकता थकलं, पण त्याचं उत्तर येत नाही. याचं मोठं बेकार वाटतं अध्यक्ष महोदय. दुर्दैव वाटतं का पेरणी ते कापणीपर्यंत जोपर्यंत तुम्ही एमआरजीएस मधून हे कामं घेत नाही, करोडो शेतकरी आमचा जो काही दूध उत्पादक आहे, आमचा सोयाबीन उत्पादक आहे, कापूस उत्पादक आहे, ह्या शेतकऱ्याला पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे एमआरजीएस मधून घेतल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याला उपाययोजना होऊ शकत नाही. कारण उत्पादन खर्च कमी करा, तुम्ही भाव देऊ शकत नाही. मोदीजी का अधिक कोणी जरी आले तर तुमची भाव द्यायची ताकद नाही. तुम नाही दे सकते हो भाव. कुणाल पाटील, तुम्ही भाव देऊ शकत नाही तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणीपर्यंतच्या या योजनेमध्ये आहे, ते लागू करावी.